राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांनी स्थापन केलेला आहे, त्यामुळे निर्णय घेण्याचे अधिकार शरद पवार यांना आहेत, असा युक्तिवाद शरद पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। दोन्ही गटाकडून प्रतिज्ञापत्र आयोगासमोर सादर करण्यात आली आहेत। राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवारांनी स्थापन केलेला आहे, त्यामुळे सर्व अधिकार शरद पवारांकडे आहेत, असं देखील शरद पवार गटाकडून म्हणण्यात आलेलं आहे। तर पक्ष घटनेचं पालन होत नाही असा युक्तिवाद जो आहे तो अजित पवार गटाकडून करण्यात आलाय। दोन्ही गटाला आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळेल असं निवडणूक आयोगाने म्हटलंय। दोन्ही गटाला आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळेल असं निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे। आता दोन्हीकडून ही युक्तिवाद जो आहे तो या ठिकाणी करण्यात आला। अजित पवार गटाकडून देखील इथे युक्तिवाद करण्यात आला, तर शरद पवार गटाकडून देखील युक्तिवाद करण्यात आलेला आहे। दोन्ही गटांना आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळेल असं निवडणूक आयोगाने त्यानंतर म्हटलेलं आहे। तर ही कायदेशीर प्रक्रिया आहे, दोन्ही पक्षांना आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाईल असं निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटांना सांगण्यात आलेलं आहे। अवघ्या काही वेळ राहिलेला आहे आता आणि या दरम्यान दोन्ही गटांना आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळेल असं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलेलं आहे। ही संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया आहे, बाजू मांडण्याची संधी ही मिळणारच आहे असं निवडणूक आयोगाकडून म्हणण्यात आलेलं आहे। दोन्ही गटाला आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळेल असं निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे। आज दोन्ही गटाकडून युक्तिवाद या ठिकाणी करण्यात आलेला आहे। 6 वाजेपर्यंतची वेळ आहे आणि ही संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया बाजू मांडण्याची संधी दोन्ही गटांना मिळेल असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे। दोन्ही गटाकडून कागदपत्र, प्रतिज्ञापत्र आणि अनेक पुरावे देखील सादर करण्यात आलेले आहेत। आमदार खासदारांची संख्या ही देखील सादर करण्यात आलेली आहे। दोन्ही गटाला आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळणार, ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती कायदेशीर आहे, त्यामुळे दोन्ही गटांना बरोबर संधी मिळणार असं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलेलं आहे। तर अजितदादा गटाकडून 1968 च्या आदेशाची मांडणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या आदेशामध्ये नव्याने तयार झालेले पक्ष किंवा पक्षामध्ये फूट पडली तर चिन्ह आणि पक्ष कोणाकडे जाईल या संदर्भामध्ये काही स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। 15व्या परिच्छेदामध्ये हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि त्याचा दाखला या ठिकाणी अजित पवार गटाकडून देण्यात आलाय। ही संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया आहे, बाजू मांडण्याची संधी दोन्ही गटांना मिळेल असं निवडणूक आयोगाने म्हटलंय। तर शरद पवार गटाचा युक्तिवाद आपण पाहतोय। पक्षाच्या विचारांच्या विरोधात अजित पवार गटाची भूमिका असल्याचं शरद पवार गटाकडून म्हणण्यात आलेलं आहे। शरद पवारांकडून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना करण्यात आली आहे आणि त्यामुळे सर्व अधिकार त्यांना असल्याचा दावा इथे करण्यात आलाय। 24 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा शरद पवारांना पाठिंबा असल्याचा देखील युक्तिवाद केला गेलाय। अजित पवार गटाने पक्षाची घटना पाळली नाही असा युक्तिवाद शरद पवार गटाने केलाय। पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आमच्या बाजूने असल्याचं अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलंय। कागदपत्रांच्या आधारे पक्ष आणि चिन्हावर दावा ठोकण्यात आलेला आहे। राष्ट्रवादीवर अजित पवार गट दावा करू शकत नाही असा युक्तिवाद शरद पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। निवडणूक आयोगाला शरद पवार अध्यक्ष आहेत हे कळवण्यात आलेला होता, असा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आलाय। एक गट बाहेर पडलाय, मूळ पक्ष आमच्याकडेच आहे असा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। तर शरद पवार गटाचा हा युक्तिवाद आपण पाहतो। राष्ट्रवादी कोणाची या संदर्भातली सुनावणी, विधानसभा आणि विधान परिषदेमधल्या संख्याबळ आमच्याकडे आहे असा दावा अजित पवार गटाने केलाय। कोर कमिटीतील सदस्य देखील आमच्या सोबत आहेत अजित पवार गटाकडून। यासाठी 1968 चा दाखलाही देण्यात आलेला आहे आणि यानुसार आम्हालाच पक्ष आणि चिन्ह मिळावं अशी मागणी अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे। विधानसभा आणि विधान परिषदेमधल्या संख्याबळ आमच्याकडे अधिक असल्याचा दावा अजित पवार गटाने केलेला आहे। तसंच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा राष्ट्रवादीला नाही, त्यामुळे आमदारांची संख्या पाहावी असा युक्तिवाद देखील अजित पवार गटाकडून करण्यात आला। अजित पवार गटाकडून 1968 च्या आदेशाची आठवण या ठिकाणी करून देण्यात आली। 24 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा पाठिंबा आपल्याला असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। तर पवारांच्या एका पत्रानं नियुक्त्या होतात, हा मनमानी कारभार असल्याचं अजित पवार गटाकडून म्हणण्यात आलेलं आहे। अजित पवार गटाने आयोगासमोर हा युक्तिवाद केलेला आहे। तर 24 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांच्या पवारांना पाठिंबा आहे असा युक्तिवाद शरद पवार गटाने केलाय। पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत असा दावा शरद पवार गटाने केलाय।